केजरीवाल केले तिहार कारागृहात आत्मसमर्पण। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिनांक 2 जून दुपारी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले। दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने केलेल्या अटकेनंतर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता। आत्मसमर्पणापूर्वी दुपारी 3 वाजता केजरीवाल आपल्या निवासस्थानातून राजघाटवर गेले। तेथे त्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली। यानंतर केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेस येथे हनुमान मंदिरात दर्शन घेतले। त्यानंतर केजरीवाल हे आम आदमी पार्टी कार्यालयात पोहोचले। येथे त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। यानंतर ते तिहार कारागृहाकडे रवाना झाले। सायंकाळी 5 वाजता त्यांनी तिहार कारागृहात आत्मसमर्पण केले।